काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेमाची व्याख्या करताना कुणीतरी म्हटलं की आपल्या अस्तित्वाने समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य उमलवणं किंवा त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण करणं यालाच प्रेम म्हणतात की नाही. लगेच दुसरी प्रतिक्रिया आली. हे हास्य तरतरीत, टवटवीत, प्रफुल्लित हे जिवंत ठेवणं, त्या व्यक्तिमत्वाचा आदर करणं, स्वीकार करणं आणि त्यातला कलाकार जिवंत ठेवणं हेही एक प्रकारे प्रेमच की. तिला हवा होता कृष्ण सखा उत्फुल्ल भरभरून प्रेम करणारा. त्याला हवी होती प्रेमातली शालीनता, निरागसता, निर्मळता आणि नम्रता. मग इथे जमलंच की हो. त्याचा तो नावाचाच योगेश, ती नावाचीच नम्रता. असं म्हणता म्हणता या प्रेमाच्या गोष्टीला 10 वर्ष झाली. मग तरीसुद्धा तो म्हणतोच की कधी कधी आमची ही ना, आणि मग तीही तितक्याच जोरात म्हणते आमचे हे ना. चला तर अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत योगेश संभेराव आणि त्यांची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री नम्रता संभेराव. बोलूया नम्रता, योगेश. हा 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 तू आलीस की मला हास्य उमललं. नमस्कार. नमस्कार नम्रता, योगेश. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं मनपूर्वक तुमचं स्वागत करते. थँक्यू सो मच. प्रेमाची गोष्टच काही माहिती नाही आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यावर प्रेम केलेलं आहे, पण तुमच्या दोघांच्या प्रेमाची गोष्ट ऐकायची खूप इच्छा आहे. तर आपण विराजमान व्हा. नम्रता, म्हणजे खरंच तुला नम्रता वगैरे म्हणायलाच नाही, नमू नमू नमुडी असं म्हटलं ना की तू ताळ्यावर येतेस असं वाटतं. आणि आज अगदी कसं अगदी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर अगदी म्हणजे काय सुनबाई ओटी भरून जा असं आहे. तो बिचारा कावरा बावरा नेहमीप्रमाणे योगेशला आज बोलतं करणार आहे. योगेश आमचा जावई बापू आहे. तमाम महाराष्ट्र आज योगेशच्या बाजूनेच बोलणार आहे. योगेश कुठे, म्हणजे तू एवढा देखणा चिकणा, इतक्या मुली पाठीमागे लागत होत्या, नम्रताला असा टनकन बाण कधी मारलास? ज्यावेळी मला घरून प्रेशराईज केलं गेलं नातेवाईकांकडून लग्नासाठी, मग आई बाबांनी सांगितलं की यातली कोणीतरी कर म्हटल्यावर मग मी यातली कोणीतरी कर. हा, त्याला काही फोटोज वगैरे दाखवले की पण योगेश तू पण उत्तम अभिनय करायचास, तू पण नाटकांमध्ये वगैरे काम करायचंस ना, ते सांग ना जरा तुझी पार्श्वभूमी. मी बऱ्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत एकांकिका स्पर्धा वगैरे केल्यात. INT फायनल पर्यंत गेलेलो आहे. हा, तर पुढे नंतर मग एक आई बाबा म्हणाले की जे केलं तेवढं बास झालं, आता काय पोटा पाण्याचं काय ते बघा. म्हणून ते राहून गेलं. मग आता मग नंतर बाकी पुढच्या प्रोसेस, बिझनेस वगैरे. योगेश तू मराठी आहेस, महाराष्ट्रीयन आहे, कुठल्याही लोकने तो असं वाटत नाही. पंजाबी. थँक्यू. बल्ले 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 बल्ले. का आई बाबा काय म्हणाले बस कर म्हणून? त्यांना हे कम्फर्टेबल नव्हतं फील्ड, आणि एकुलता एक मुलगा आहे मी, मला बहीण नाही भाऊ नाही. मग त्यांचं असं म्हणणं होतं की जेवढं केलं तेवढं बास झालं, आता पोटा पाण्याचं काय बघा. हे इथे स्टेबल नाहीये ना हे फील्ड आपलं इन्कमच्या बाबतीत, त्यामुळे ते म्हणाले की स्टेबल काय असलेलं बरं. हो, नाही कुठल्याही आई वडिलांची अशी म्हणजे इच्छा असणार की मुलांनी नावारूपाला यावं. आपण म्हणजे बागडणे, हुंदडणे, दंगा करणे म्हणजे नम्रता. तेच आई बाबा नंतर लग्नाच्या नंतर म्हणायला लागले की आता आहे बायको, आता तू कर. बायको नको म्हणाली. बायको म्हणाली नको नको. हा, म्हणजे थोडं मी एवढं चिकना मुलगा आहे मत होतं. एवढं तेच तुझे म्हणलीस ना, एवढा चिकना मुलगा, अनेक मुली मागे लागत असतील, साधारण थांब जरा तू 2 मिनिटं. अगं पण आपण लग्न होऊन पुढे गेलो, पण मध्ये लग्नाची गोष्ट राहिली. नम्रता तू सांग की काय कसं जमलं मग तुमचं? तर मी एकांकिका स्पर्धा करत होते, योगेश सुद्धा एकांकिका स्पर्धा करत होते. तर त्या दरम्यान एक कॉम्पिटिशन होती, यूथ फेस्टिवल. तर त्या यूथ फेस्टिवलला आमची एक एकांकिका होती, आणि पहिल्यापासूनच स्वभाव थोडा माझा
हुंदडणारा, जसं तू म्हणालीस तसं बिनधास्त बेधडक जसं आहे तसं जगायचं, छान मज्जा करायची. तर असा स्वभाव असल्यामुळे युथ फेस्टिवलमध्ये आमचे जेव्हा ते बक्षीस समारंभ होतो ना, तो सोहळा होतो, तेव्हा एक साधारण आम्ही असे गजर करत होतो, ये MD वगैरे असं मोठमोठ्याने ओरडत होतो, कॉलेजच्या नावाने मोठमोठ्याने, की आमचं जिंकणार कोण, MD शिवाय आहेच कोण वगैरे, असं एक साधारण सगळीकडे असं एक गजर चालू होता. आणि त्यात योगेश मागे बसला होता माझ्या, हे मला माहिती आहे. ऑफकोर्स तो मागे बसल्यामुळे माझं लक्ष नव्हतं काहीच, पण हे त्याने मला सांगितलं. मला असं वाटतं की ही घटना तो जास्त सांगेल की पहिल्यांदा त्याने मला बघितलं आणि कुठल्या कशा अवतारात बघितलं आणि त्याला काय वाटलं माझ्याकडे बघून, साधारण हे तोच सांगू शकेल. एकांकिका स्पर्धा म्हणजे आमचं ऍक्ट वगैरे झाला होता आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू झालं. लाला देशमुख तिकडून काही ना काहीतरी रिप्रेझेंट करत होते सगळ्या गोष्टींना. तर एक रो सोडून यांचा एक ग्रुप येऊन असा बसला आणि मंद प्रकाश होता, फार काही थिएटरमध्ये असं ऑडियन्समध्ये फार प्रकाश नव्हता. मी मागे बसलो होतो आणि यांचा ग्रुप आला आणि MDला जेव्हा प्राइज मिळालं तेव्हा हे असे उड्या मारून एन्जॉय करायला लागले. तर तेव्हा मी तिचा एवढा हाफ फेस पाहिला होता, एवढाच. तर पूर्ण नव्हतं पाहिला. तर पूर्ण पाहिलं असतं तर कदाचित रिजेक्ट झाला असतं. रिजेक्ट करतोय. नाही, माझं काही असं काही अपेक्षा नव्हत्या की फार सुंदर वगैरे काय असावं, आपल्याला साजेस कोणीतरी असावं, तेवढं तर ती आहेच. तर म्हणजे मी सुंदर नाहीये, माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे. बदलला लगेच. पुरुष मंडळी थोडंफार काय जास्त नसतं. तर मग तिथे मी तिला पाहिलं होतं आणि मला प्रत्येक म्हणजे ज्या वेळेला घरून फोर्स होत होता, तर एक लग्नाच्या वयात एखादी आपला लाईफ पार्टनर कसा असायला हवा हे आपल्याला त्यावेळेला एक मनात आपण प्रतिमा तयार करतो, आखीव रेखीव काहीतरी करत असतो. त्यावेळेला मग मला असं बिंदास्त कोणी पाहिजे होतं, एखादी व्यक्ती जी माझ्या लाईफमध्ये असेल, ती आरेला कार्य करणारी हवी होती. किंवा मी एखाद्या लोकेशनला आहे आणि एखाद्या लोकेशनला तिला मी म्हणतोय की मी तिथे पोहोचू शकत नाही, तू इथे ये, आणि मुलं बाळं असतील फ्युचरमध्ये, तर त्यांना घेऊन तुला ते सगळं मॅनेज करत यायचंय. आणि तो प्रवासामध्ये ती जर का कोणी मध्ये काही बोललं तर आरेला लगेच तिने कार्य करणारी पोरगी पाहिजे, तर मुळमुळीत नकोय मला, असं मला पाहिजे होतं. असं माझ्या थिंकिंग प्रोसेस होती ती, की माझं लुक्स फार इम्पॉर्टंट नव्हते माझ्यासाठी. काय ते थोड्या दिवसानंतर म्हणजे गॉड गिफ्ट आहे, कधी पण असू शकतं नसू शकतं. त्यानंतर मग तिथे मला तिचा जो ती एनर्जी त्या वेळेला दिसली, तर ते मला असं वाटलं की अरे ही परफेक्ट आहे, जे मला अपेक्षित हवं आहे ते. पाणी आलं. आणि काही महिने गेले त्यानंतर, आणि कोइन्सिडन्सली त्यावेळेला फेसबुक नव्हतं, ऑर्कुट नावाचं सॉफ्टवेअर होतं, फेसबुक सारखंच असायचं ते. तर ऑर्कुटने सजेस्ट केलं होतं आणि मी ते फोटो पाहिल्यानंतर मला असं क्लिक झालं की ही तीच मुलगी का आपण तिकडे थिएटरमध्ये पाहिली होती. मग मी अंदाज घेत मग तिला रिक्वेस्ट पाठवण्याचा प्रयत्न केला आणि रिक्वेस्ट पाठवताना असं झालं की आता ही म्हणजे मुलगी का म्हणून लगेच हाय हॅलो करेन. मग तिची प्रोफाईल पाहिली, प्रोफाईलमध्ये मग तिचे गावाचं नाव वाचलं, ते माझ्या गावाच्या कोइन्सिडन्सली जवळच निघालं. मग मी तिच्या गावाच्या नावाने, अरे तुझं हे अमुक अमुक गाव, अच्छा माझं पण हेच, मी तुझ्याच गावाच्या जवळचा. मग तिने रिप्लाय दिला, मग ती बोलायला लागली. मग आमची नॉर्मल अशी मैत्री होती. मैत्री म्हणजे मैत्री कमी आणि ओळखच फक्त ओळख होती. मग तिने मला पुढे म्हणजे आम्ही तिचं कोणतं साम मराठी किंवा इतर कोणत्या चॅनलला मी तिचं काही काम पाहिलं तर मी तिला सांगायचो की अरे हे असं नको, हे असं करून बघ, तसं करून बघ, सजेशन द्यायचो की मग. आणि ते काही गोष्टी तिला पटायच्या पण. आणि त्यावेळेला मला पण कॉन्फिडन्स असायचा की हा आपल्याला काहीतरी कळतंय, म्हणजे आपण बोलतोय ते समोरच्याला पटतंय, या अर्थी आपल्याला त्यातलं अभिनय क्षेत्रातलं कळतं. मग पुढे असा प्रवास झाला. पण किती 6 महिन्यातून एखादा कॉल व्हायचा किंवा 4 महिन्यातून त्यावेळेला एखादा कॉल व्हायचा. तेव्हा फार असं काही पण नम्रता कधी झालं मग कुछ कुछ होता है? म्हणजे तुला खरं सांगू का, आता किस्सा सांगते तुला मी. एक नाटक करत होते मी, गिरगाव वाया दादर नावाचं. तर कल्याणला त्याचा प्रयोग होता
आणि योगेश प्रयोगाला आला होता आणि अशीच ओळख होती फक्त. मी म्हंटल, तो जसं म्हणाला की मैत्री पण नाही, ओळख होती. त्यामुळे त्याला आवड असल्यामुळे आणि त्याला ती एकांकिका पण आवडत असल्यामुळे त्याचं नाटकात रूपांतर झालं आणि ते त्याला पाहायला यायचं होतं. त्यामुळे तो कल्याणच्या प्रयोगाला आला होता. तर तो आल्यानंतर साधारण योगेशकडे बघितल्यावर एक मुलींना थोडं हार्टबीट फास्ट होऊ शकतात, काय चिकणा मुलगा आहे ना वगैरे असं होऊ शकतं. तर आमच्या तिथे आमचा एक मॉक प्ले होता गिरगाव दादरमध्ये. तर एक 15 ते 20 मुली वगैरे होत्या आणि त्या योगेशला आल्यानंतर काय चिकणा आहे ना तो, काय चिकणा आहे ना वगैरे. आणि तेव्हा मला असंही झालं नाही की नाही का आपण उगाच पॉझेसिव्ह होतो, एक मिनिट उगाच काय वगैरे, असं एक होतं. असं काही झालं नाही, कारण काही तेव्हा काही फिलिंग असं नव्हत्या की म्हणजे आवडेल किंवा आपण काही लग्न करू किंवा असं काही बोलणंही झालं नव्हतं. वरचेवर गावचा एक ओळखीचा आहे आणि आता मित्र कदाचित होऊ शकतो अशा वाटेवर होतो आम्ही. तर त्यातली एक मुलगी होती, तर ती म्हणली मला खूपच आवडलाय ग तो. म्हटलं मग मी बोलू का त्याच्याशी तुझ्याबद्दल. म्हणजे अशी चर्चा चालली होती अक्षरशः आमची. आणि तेव्हा हे नव्हतं माहिती की ह्याच व्यक्तीसोबत मी लग्न करीन आणि पुढे जाऊन इतकं सगळं. कमाल आहे तुझी. हो. आणि त्यानंतर मग त्याने आम्हाला ट्रिपल सीट सोडलं सुद्धा होतं कल्याण स्टेशनला. मी आणि माझी मैत्रीण होती. तर मैत्रीण म्हणजे ऋतुजा बागवे, आम्ही एकाच कॉलेजच्या आहोत. तर ऋतू म्हणाली मस्त आहे का, हा किती छान आहे वगैरे. म्हटलं अगं थांबा, अजून मला कसं वाटत नाहीये, थांबा. आणि मग नंतर असंच बोलणं चालणं वाढलं आणि मग तो खूप अप्रिशिएट करायचा, टीका करायचा, त्याला नाही आवडलं तर तो सांगायचा, सजेशन्स द्यायचा. तर त्याचा हा स्वभाव मला खूप आवडला. आणि मग एकदा त्याने काय झालं, त्याच्या घरून खूप प्रेशराईज केलं जात होतं, कारण लग्नाचं वय झालं. तर त्यांचं असं होतं की आता लग्नाचं वय म्हणजे वय वर्ष 24 असतानाच झालं. आमच्या इथे जरा ते घाटावर थोडस काय करतात, 23-24 म्हणजे बालविवाह. दाढी मिशा फुटल्या, आता चला आता लग्न. ऍक्च्युली प्रॉब्लेम असं झालं होतं की ना आपले बरेचसे रिलेटिव्ह होते, ते आईबाबांना प्रेशराईज करायचे आणि आईबाबांच्या मनात तेव्हा काही नव्हतं. पण वय वर्ष 23 असल्यापासून जी प्रोसेस चालू झाली. आणि आपले काही नातेवाईक असे असतात की त्यांना आपण इग्नोर नाही करू शकत, ज्यांच्याकडे आपण बहीण दिली आहे किंवा तिचे काही दीर, सासरे, चुलते, काय आता अशा लोकांना आपण कर्तव्य होतच ना सुरू सगळं. अशा लोकांना इग्नोर नाही होतो करू शकत, म्हणून आम्हाला ते अटेंड करावं लागायचं. आणि नंतर मग आई बाबा पण थोडेसे फ्रस्ट्रेट झाले की अरे सगळेच प्रेशराईज करतात, यातली कोणीतरी एक कर बाबा. तर मला असं झालं की अरे तुम्ही तरी मला समजून घ्या, की बाबा मी कसा आहे तर तसंच थोडंफार मुलगी असावी, फार काही अपेक्षा नसली तरी. तर ते छोटी, हाईट कमी असं नको, आणि मला शुद्ध बोलणारी हवी होती. तर ती तर मल्टी लँग्वेज बोलते, ते गॉड गिफ्टच होतं ते. आणि मग मला जेव्हा फोर्स आला त्यावेळेला मीच डायरेक्ट हिला विचारलं. तोपर्यंत फार आमचं कन्व्हर्सेशन नव्हतं, 6 महिन्यातून एखादा कॉल व्हायचा की मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला, तुला आवडेल का. डायरेक्ट बॉम्बला वाट लावली. कारण मी गॅसवरती होतो ना, मला गॅसवरती ठेवलं होतं. आणि माझ्या घरून तसं प्रेशर नव्हतं केलं जात, कारण आपल्या या फील्डमध्ये त्यांना माहिती की मी काम करते. तर त्यांचं असं काही नव्हतं की तू आता लग्नच केलं पाहिजे, आणि असं खूप जास्त सपोर्ट होता घरनं. त्यामुळे मला त्यांनी बोल्यावर चढ बाबा, तू लवकर, आता तुझं वय झालंय, तू 24 वर्षाची 23 वर्षाची झाली आहेस, आता लग्न करता, असं काही नव्हतं. पण तेच की जेव्हा योगेशने मला विचारलं तेव्हा मग आमच्यात असं बोलणं झालं की आपण थोडा वेळ घेऊया इन द सेन्स ही म्हणाली की तू तुझ्या घरी आई बाबांना विचार, मी माझ्या घरी विचारते, माझ्या फील्ड बद्दल पण सांग, जर का ते ऍग्री असतील तर मग वेल अँड गुड, नसतील ऍग्री तर मग आपण फ्रेंड आहोतच. म्हटलं कारण की काय अपेक्षाच नव्हती. मला प्रेशराईज केलं, आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, तिला म्हणजे मी हे 3.5 वर्षापूर्वी आमची फक्त गाठभेट झाली होती. 3.5 वर्षानंतर मी तिला विचारलं, आणि त्यामुळे ऑर्कुट होतो त्यावेळेला हिच्या घरी पण हिची बहीण पण म्हणजे अरे हा कोण आहे ऑर्कुट वरती, हा मुलगा कोण आहे, चौकशी करणं. त्याच्याशी बोलत वगैरे होती, रिक्वेस्ट वगैरे पाठवणे, चांगला मुलगा आहे. इतरांना खूप आवडून तुझं अजून म्हणजे मी जरा ह्याच्यात होते की काय कसं, पण काही मनातनं होत असणार, फक्त दाखवत असणार लबाड आहे ती. कळलं ना तुला. मला एक भीती काय होती, मला एक भीती काय होती की ह्या क्षेत्रात आता मी बऱ्यापैकी पुढे निघून आली आहे आणि आता मला पुन्हा मागे जायचं नाहीये. आणि मला त्याने सांगितलं होतं की त्याला तसा फारसा सपोर्ट नाही मिळाला, कारण तो एकुलता एक असल्या कारणाने. आई पप्पा जरा त्या विचारांचे होते की तू आता काहीतरी नोकरी कर आणि छान पगार आणून दे महिन्यात घरातला, आणि छान सगळं त्यांचं टिपिकल तशी मेंटॅलिटी होती. बाहेर कधी पडले नाहीत फार, त्यामुळे इतकं जग माहिती नाही, त्यामुळे त्यांची ती मेंटॅलिटी होती. तर मला असं झालं की
तुला त्यांनी करू दिलं नाही आणि मग मला पण नाही नाही म्हणले तर केलं मी तर काय करू. मग काय? मला उद्या लग्न झाल्यानंतर असं नको व्हायला की तू करू नको आणि असं. पण त्याने लगेचच त्याच्या घरी, जेव्हा माझ्याकडनं त्याला थोडासा ग्रीन सिग्नल मिळाला, तर लगेचच त्याने त्याच्या घरी विचारलं. आणि विचारलं पण नाही, त्याने रादर एक दिवस फोटो पाहिला. हा माझे फोटो बघत होता. हा म्हणजे असं जेवण झालं होतं आणि म्हटलं हिचा फोटो पाहत होतो. म्हटलं आता विषय काढायचा आहे, आई बाबांना बोलायचं कसं, धाडच नव्हतं होत हा. की आपण बोलायचं कसं. कारण की तोपर्यंतचं होतं ते काय त्यांच्याही मनात नव्हतं, माझ्याही मनात नव्हतं लग्नाचं. पण आता बोलायचं म्हटल्यावर मला जरा घाम फुटला होता. आणि मी असं मोबाईलमध्ये फोटो पाहत होतो आणि बाबा इकडून मला पाहतायत आणि बाबा मोठ्याने बोलले, काय रे काय करतोय. मी जे हडबडलो, असं मोबाईल हातातला खाली पडला. म्हटलं काय नाही कोण आहे दाखव काय. म्हटलं मग सांगितलं त्यावेळेला. ठीक आहे म्हणाले. त्यांनी पण मग चौकशी वगैरे सुरू असते ना, टिपिकल करतात. आणि कोइन्सिडन्स असा की आमचं एक गाव जवळ अगदीच जवळ, अगदी 7-8 मिनिटावर आहे गावचं घर. आणि दुसरा कोइन्सिडन्स असा की तिचे बाबा आणि माझे बाबा एकाच कामामध्ये, कंपनीत कामाला. त्यांनाही आम्हालाही माहित नव्हतं. पण ज्यावेळेला गाठीभेटी झाल्या त्यावेळेला मग ते कळालं की अरे. आणि त्यांच्यामध्ये 1.5 महिना गप्पा गोष्टी चालल्यात. ते दररोज भेटायचे, जगाच्या सगळ्या गोष्टी बोलायचे. पण हे नाही, पण हा विषय कोणीच काढायचा नाही. ना बाबा ना तिचे बाबा की अरे ह्या विषयावरती नाही, पण बाकी सगळं बोलायचं. मग फायनली एक दिवशी बाबा म्हणाले की मुलांचा काही असा विचार आहे, तर तुमचं काय मत आहे. तर मग ते हसले आणि मग आपण भेटूया म्हटलं आपल्या घरी. आणि मग आम्ही घरी जाऊन भेटलो. मग पद्धतशीर सगळ्या गोष्टी बोलणं झाल्या. वा वा. मग नवरा आला वेशीपाशी, नवरी आली, झालं शुभमंगल. त्यातही पुढे गमती जमती. सांग. म्हणजे लग्न ठरलं वगैरे आणि साखरपुडा असतो. तो साखरपुडा जस्ट कम्प्लीट झाला आणि सगळ्यांना आम्ही हाय बाय हॅलो नमस्कार वगैरे करून सगळं बाय करत होतो. तिथे नंतर बरेचसे नातेवाईक आल्यानंतर असं कळलं की आमचं असं लांबचं रिलेशन मध्ये पण आपण येतोय. अरे ते मला असं झालं की अरे हे योगायोगाने घडलेल्या गोष्टी आहेत आणि ते विधिलिखित. योगेशला नम्रता, नम्रताला योगेश. म्हणजे माझ्या घरचे बरेच जण, मी जेव्हा बघितलं, माझ्या आत्याची एक मुलगी ह्याची वहिनी लागते. अरे तर ऍक्च्युली आमच्याकडे कसं आहे, आमच्या जुन्नर भागामध्ये पुण्या साईडला कसं होतं की नात्यामध्ये बघतात नाही का, कोणीतरी लांबची बहीण, लांबची आत्या, लांबची तिची मुलगी, बाबा बघ जरा जाऊन वगैरे. तर असं असल्यामुळे ते आम्ही इतकं नात्यात आलो की आम्ही खूपच नंतर जाऊन आम्हाला खूप गोष्टी कळल्या की. तर तो जसं म्हणाला तसं पूर्वीच्या 3 पिढ्या आधी एकमेकांना घरी येऊन जाऊन असायचं आणि हे आपल्याला काहीच माहिती नसायचं. आपण आता मुंबईत आहोत, पुण्यात आहोत. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की मी तर ह्या कला क्षेत्रात आहेच, आमचं ह्यापूर्वी ह्या क्षेत्रात कोणीच नव्हतं. पण मला जास्त अभिमान या गोष्टीचा वाटला नंतर जेव्हा मी यांच्या घरात सून म्हणून गेले, संभेरावांच्या घरात. तेव्हा माझे जे आजे सासरे होते ते जागरण गोंधळ करायचे. ते गोंधळी होते. आणि दगडू संभेराव त्यांचं नाव. आणि त्यांच्या इतकं जागरण आणि गोंधळ कुणीच गाजवलं नाही अख्ख्या त्या भागामध्ये, असं आम्हाला सांगितलं जेव्हा गेलं. तेव्हा मला खूप जास्त अभिमान वाटला की म्हणजे मी शेवटी काय सून म्हणून ह्यांच्या घरात गेले, तर ह्यांच्याही घरामध्ये तो वारसा आहे कलेचा आणि तो वारसा टिकवण्याची जबाबदारी मला मिळाली आहे. तर ती कॅरी फॉरवर्ड मला करता येईल. तर ती मला खूप जास्त, आणि माझ्यासाठी तो खूप अभिमानाचा क्षण होता. मलाही वारसा मिळाला होता पण माझ्याकडून काढून घेतला थोडा. मी येणार होते ना. ती येणार होती आणि जेव्हा तुला हो म्हणून म्हटल्यानंतर तिने आदिशक्ती तयार झाली. नको नम्रता, हे सगळं असलं ना तरी सुद्धा जेव्हा तू त्यांच्या घरी गेलीस, इकडे उन्हाळ, बेफिकीर, बेलगाम, पण शिस्तीत राहिलेली तू जरी असलीस तरी एकदम लग्न झाल्यानंतर पुढे काय असा प्रश्न आणि भीती वाटली? भीती वाटली नाही मला खरं तर. पण एक आपण ऐकत असतो ना की सासरे गेल्यावर मग असंच मग तसंच. पण देवाच्या कृपेने ह्याच्यात अजिबात काहीच खोटं नाहीये. त्यांना एकतर मुलगी नाहीये, त्यामुळे आई बाबांनी मला मुलीसारखंच वाढवलं, त्याच्या मुलीसारखंच प्रेम केलं. त्यांनी मला कधीच असं म्हटलं नाही. मला माझ्या सासऱ्यांनी फक्त एक सांगितली होती गोष्ट की असं काम कर ना की 4 चौघात बसून आम्हाला बघता येईल. वा. तर हे मी आयुष्यभर लक्षात ठेवलंय आणि हे मी आयुष्यभर लक्षात ठेवीन की मला असं काम करायचंय की त्यांची मान खाली जाणार नाही. आणि मला असं वाटतं की ते काम कुठेतरी माझ्याकडनं मी प्रयत्न करतेय आणि ते घडतंय. आणि त्यांना जेव्हा असं प्राऊड फील होतं की अरे संभेरावांची सून आणि नम्रता तुमची सून आहे का, तर काही काहींना विश्वास बसत नाही, काही काहींना खूप अभिमान वाटतो. तर ही गोष्ट मला खूप छान वाटते की मी तो शब्द त्यांना जो दिलाय तो मी पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते आणि नक्कीच
अगं त्यांना पुरेपूर प्रयत्न काय, कोविडच्या काळामध्ये तूच हसवलंस, तूच सगळ्यांना जीवदान दिलंस. हो. त्यामुळे अनेकांनी तुला असे इतके भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. आणि नम्रताचा तो सगळा म्हणजे पहिल्यांदाचा जो प्रवास आहे ना, धडपड हे या सगळ्याला आम्ही साक्षी आहोत. हो. इतकं छोट्या छोट्या कामापासून सुरुवात केल्याने आज नम्रता संबेराव म्हटल्यानंतर पहिलं हसायलाच येतं. वा वा. हो ना? आणि योगेश, तुझं जास्त कौतुक आहे कारण तू हास्य तिचं फुलवलंस, म्हणून मी खरंय, आधीच खरंय. म्हटलं की तू कृष्ण सखा आहेस आमचा हो. तिचा. हो ना? तुला वाटतं का रे परत म्हणजे जावं पुन्हा स्टेज गाजवावं असं हो, नम्रताचं हे यश बघून? मला म्हणजे कोणी विचारलं हात तर मी शिवशिवतात का? अगदीच करेन. हो, त्याला आवड आहे. अशी कॉमेडी मला कितपत जमेल मला काहीच अंदाज हो, नाही, हो. किंवा मला कदाचित नाही जमणार. अशक्यच हा, आहे. कारण की यासाठी तो बेस तयार व्हावा लागतो. ते शाळा कॉलेज वगैरे सगळंच आत्ता लगेच करायचं इन्स्टंट तर बाकी सगळं जमेल, पण हास्य जत्रासारखी गोष्ट करणं मला फार कठीण आहे. बरोबर. नम्रता, गाण्याला रियाज असतो, नंतर डान्स करणाऱ्यांचा एक वेगळ्या पद्धतीची साधना असते. अभिनयाचा तुझा रियाज असतो का ग? मी खरं सांगू का, मी जेव्हा माझ्यासमोर एखादं स्क्रिप्ट येतं ना ताई, मी अत्यंत म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, मी कोरी पाटी असते. मला ते अजूनही भीती वाटते स्क्रिप्ट आल्यानंतर की हे मला जमेल का, हे मला येईल का, कारण काय आहे ना, इतकं कॉम्पिटिशन वाढलंय आपल्या आजूबाजूला की आज आपल्याला आपली जागा निर्माण करायची, तर आपल्याला आपलं बेस्टच द्यायचंय हे सतत माझ्या डोक्यात असतं. त्यामुळे मला इतकं असं पोटात गोळा येतो की आता मला टेन्शन आहे की आता मला उद्याचं स्क्रिप्ट काय आलं असेल. मग मध्येच प्रसादला फोन करायचा, रे उद्या काय विषय निघालाय, काय झालंय. तर मग एक साधारण डोक्यात चालू होतं की मग आपल्याला काय वेगळं करायचंय, काय वेगळं शोधायचंय. हा अजूनही प्रयत्न चालू असतो, अजूनही तेवढाच मोठा पोटात गोळा येतो. रियाजाचं म्हणशील तर रियाज असं काही वेगळं असं करत नाही, पण हे जी आमची हास्य जत्रा आहे हे आमचं एक वर्कशॉप आहे, हे आमचं एक स्कूल आहे जिथे आमचे 2 मास्तर आहेत, मोठे आणि गोस्वामी. तर ह्या दोघांकडे मी गेले कित्येक वर्ष शिकत आले, कारण मी महाराष्ट्राचा सुपरस्टार जो झी मराठीला एक ऍक्टिंग टॅलेंट हंट झाला, ज्याने माझं काय म्हणूयात कलाटणी मिळाली, एक वेगळा माझा जो एक म्हणतो ना आपण आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो, ठरतो आपला, तो टर्निंग पॉईंट माझा होता सुपरस्टार, की जिथे मला नावाने ओळखलं गेलं, जिथे मला कामाने कामं मिळत गेली. तर तिथून जो माझा प्रवास सुरू झाला ते आज तागायत मी शिकतेच आहे. आणि त्यासाठी जे माझे गुरु आहेत दोघं, सचिन मोठे, सचिन गोस्वामी, यांच्याकडे मी शिकते, त्यांच्याकडे बघून शिकते. त्यांच्याकडनं मी एक गोष्ट खूप चांगली शिकले की गोस्वामी सरांचं ऑब्झर्वेशन फार कमाल आहे. तर मी त्यांच्यातलं तो गुण थोडासा मी उचललाय. माझं वाचनापेक्षा माझं निरीक्षण खूप चांगलं आहे. मला पटकन एखादी जर बाई किंवा एखादा पुरुष जर बाजूने गेला तर त्यातलं एक वेगळे पण मी पटकन हेरते आणि मग मी विचार करते की हे मला कुठेतरी वापरता येईल आणि ते आत्ताच आणि आपल्यातलं वाटेल. हाच रियाज ना, हाच माझा रियाज आहे. तर हा माझा चालूच असतो आणि माझं एक निरीक्षण साधारण चालू असतं सगळीकडे. आणि मुळात म्हणजे रियाजापेक्षा समज असणं फार गरजेचं आहे. ती समज एकदा आली की रियाज योग्य दिशेने जातो. हो, आणि एकांकिका आणि नाटक, एक रंगमंच, थिएटर, ह्या सगळ्याचा एक चांगला बेस असल्यामुळे ना मला वाटतं ह्या गोष्टी खूप जास्त सोप्या होतात. म्हणजे हल्ली जे खूप क्षणिक सुखामागे धावतात काही एक जण, काही पिढी, हल्लीची पिढी, त्यांना इन्स्टंट सगळ्या गोष्टी हव्या असतात. कॅमेरासमोर पटकन स्टार व्हायचं असतं. तर मला त्या सगळ्यांना हेच सांगायचंय की शून्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि मग ती कुठेतरी जाऊन पुढे काउंट होते. जसं माझा प्रवास झाला अगदी शून्यापासून. तुला तर सगळं माहितीये, मी खूप छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. मी एकांकिका, नाटक ह्याच्यामध्ये पण छोटे छोटे रोल केलेले आहेत. पासिंगचेही केलेले आहेत. ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पण मी काम केलं. म्हणजे सुरुवात माझी तशीच झाली. तर मला असं वाटतं की हे सगळे अनुभव आपण आपल्या पाठीशी असे गाठीशी बांधायचे असतात. आणि मग तो प्रवास जेव्हा आपल्या प्रवासात जेव्हा हे अनुभव येतात ना, तेव्हा अजून आपल्याला एक स्फुरण चढतं, आपल्याला ऊर्जा मिळते काम करण्याची. आणि आपल्याला असं वाटतं की नाही, एवढं आपण सगळं जर आपल्या पाठीशी अनुभव आहे तर नक्कीच आपण आपलं शिखर गाठू शकतो. तू म्हणालीस ना की रोजच मी कोरी पाटी असते, यामध्येच सगळं आलं. म्हणजे कोरी पाटी करून अभ्यास करणं यासारखा यशाचा मंत्र तू दिलेला आहेस आज आमच्या. योगेश, हिच्यातल्या कलावंत जपायचा, तुझ्या मुलाची आई पण तिचं ते जपायचं आणि तिला पुन्हा टवटवीत करायचं. कधी ते येते, मग ती एनर्जी तिची कमी असते. कसं सांभाळायला लागतं एका कलाकाराला घरामध्ये? आम्ही सामान्यापेक्षा तीच आम्हाला सांभाळते. ती तिच्या घरात म्हणजे आमच्या घरातलं सगळं तीच पाहते, सगळ्या गोष्टी. म्हणजे त्या स्त्रीला ते एक असतंच की पुरुषापेक्षा मी काही करायला गोष्टी घेतल्या
की मी एक्सपेरिमेंट करायला जातो म्हणजे जेवणापासून तर सगळं. तर ती म्हणते नको नको तू राहू दे, मी माझं करते, तू नको कोई करू. काय सांगतेस? हा, कारण की ती किस्सा सांगेल पावभाजीचा. हा, पावभाजी काय पावभाजीमध्ये काय आपण फ्लावर टाकतो, आपण हे टाकतो, बटाटा टाकतो, टोमॅटो टाकतो, कांदे घालतो, वाटाणा घालतो, एवढं सगळं घालतो आणि योगेशला रताळ्याची पावभाजी खायची असते. तर तू काय करशील सांगायचं? म्हणजे बटाटा, त्याचं म्हणणं बटाटा कसं हेल्दी, म्हणजे जास्त वजन वाढतं ना बटाट्याने, तर मग बटाट्यापेक्षा तू एका स्वीट पोटॅटो टाक, रताळ टाक. मग रताळ घातल्यानंतर ती कशी लागेल पावभाजी? ती तिखट समजायची, गोड समजायची, काय म्हणजे? तर असं बोलल्यानंतर कसा विश्वास ठेवायचा आणि कसं सगळं सोपवायचं किंवा एक्सपेरिमेंट करण्यामागचं, एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही, एकदा एक्सपेरिमेंट करूया काय. तसं ते रुद्राज मध्ये पण आता सगळे गुण उतरले. त्याला एक काहीतरी सतत माझ्यासोबत, मी किचन मध्ये असताना काहीतरी वेगळं ट्राय करायचं असतं. मग तो एक मला, आई तू ह्याच्यामध्ये हे टाकून बघ ना ग, मग कदाचित ते चांगलं. म्हटलं नाही, तू बाबासारखं करू नकोस, मला माझ्या पद्धतीने. फायनली झाली का रताळ्याची पावभाजी? नाही केली मी, कधीच नाही केली, नाही आणि करणार पण नाही मी ती. कोणीतरी करेल आपल्यापैकी. पण बघा, ट्राय करा जर कोणी ऐकली रेसिपी. तुला स्वयंपाक येतो का? नाही, मी लॉकडाऊन मध्ये फक्त चहा बनवायला शिकलो आणि तो इतका, पण मला कोविड झाला होता म्हणून. हा, तो इतका सुंदर झाला की आई आणि नंतर ह्या दोघी म्हणाला की अरे तूच बनव, की तुझ्या हातून छान व्हायचा. मग त्याने एकदा बिघडवला, मग तेव्हापासून तो नाही सांगितलं. मुलाने डिमांड केली, ही घरी नव्हती, बाबा मला मॅगी खायची आहे. मग मॅगी आम्ही केली, त्याच्यात चीज टाकलं आणि एक चमचा दूध टाकलं जेणेकरून त्याला थिकनेस यावा. आणि हे सगळं काही करून झाल्यावर टाकलेलं काय, रुद्राज आवडलं का तुला? तर तो म्हणतो नाही बाबा मला नाही आवडलं. नम्रता, आता आपला रुद्राजचा विषय निघाला की एक तो टर्निंग पॉइंट असतो की 9 महिने पोटात बाळ ठेवणं, मग त्याचा जन्म, एक साधारण 1.5 वर्ष जातं. यामध्ये भीती वाटते का की काय पिकला असताना तुझा हा निर्णय, काय तेव्हाची काय अवस्था होती? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला आणि योगेशला डेस्परेटली बाळ हवं होतं. मला आई व्हायचं होतं, मला खूप आवडतात मला लहान मुलं, त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आपण आता चान्स घेऊया. सुरुवातीला आम्ही जरा थोडी आम्ही टंगळमंगळ केली की आत्ता एकतर आपण असं काही फार डेट पण नाही केलं एकमेकांना, लग्नाआधी आपण खूप काही फिरलो नाही, एकमेकांना जाणून घेतलं नाही, तर आपण थोडा वेळ घेऊया, दोघं एकमेकांना वेळ देऊया, आपण फिरूया, आपण आधी जरा. कारण कसं, एक बाळाची जबाबदारी आल्यानंतर ते थोडं किती नाही म्हटलं तरी सगळं काही त्या बाळासाठी करणं होतं, एकमेकांसाठी करण्याचं पर्सेंटेज थोडे कमी होतात. त्यामुळे म्हटलं की आपण बाळ यायच्या आधी आपण आपलं काही जगून एकमेकांना समजून घेऊ व्यवस्थित. तर मग त्यात आमची 5-6 वर्ष गेली आणि मग 6 वर्षांनी आम्हाला एक गोंडस असा एक छान आम्हाला कृष्ण जन्माला आला, आमचा बाळकृष्ण जन्माला आला. तर हो, तेव्हा टेन्शन आलं होतं मला, कारण तेच सगळं मी माझ्या घरी पाहत होते. माझी बहीण ती सुद्धा जेव्हा प्रेग्नेंट होती, त्यानंतर तिला बाळ झालं, तिचा जवळपास, ती पण गायिका, म्हणजे ती गाते, ती शिकवते स्कूलमध्ये, तर 4 ते 5 वर्षाची तिची गॅप गेली बाळानंतर. म्हणजे माऊने माझ्या बहिणीला सोडलंच नाही. तर तिलाही जायचं होतं, बाहेर पडायचं होतं, पण ती 2 ते 3 वर्ष फीड करत होती तिला, त्यामुळे तिलाही बाहेर पडता नाही आलं. आणि मग हे सगळं मला कुठेतरी, मी आणि ऐकत होते, मैत्रिणींचं ऐकत होते, तर मला असं झालं की मला गॅप नाही, मी गॅप माझा झाला तर मग तो गॅपच पडणार मोठा, आणि मग सगळंच माझं विस्कटणार सगळं. हा, तर मी म्हंटल की आणि बरं माझ्यावर काहीच नाही, माझ्या सासूबाई इतक्या भारी आहेत ना, त्या मला म्हणाल्या की आम्हाला एक विरंगुळा हवाय. बरोबर, आता तुमच्या लग्नाला एवढी वर्ष झाले, त्यांनी आम्हाला 4-5 वर्ष अजिबात फोर्स नाही केला की लग्नानंतर नाही का लगेच सुरू होतात की बघा काहीतरी, मग आता आहे का वगैरे असं काही. तर मग त्यांनी असं आम्हाला कधीच नाही, ना माझ्या सासूने ना माझ्या सासऱ्यांनी, दोघांनी आम्हाला कधीच फोर्स नाही केला. माझी मम्मी म्हणायची कधी की आता कर, आता बास झालं, परत आमची वय झाल्यावर आम्हाला बाळाला सांभाळता येणार नाही वगैरे, पण त्यांनी कधीच मला फोर्स नाही केला. तर त्यांनी मग नंतर मला सांगितलं एकदा की आम्हाला आता आमचा एक विरंगुळा द्या, 5-6 महिन्यात तू तुझी कामाला लाग, बाळाची जबाबदारी माझी आणि पप्पांची, क्या बात आहे, तू टेन्शन घेऊ नकोस ते बाळाचं. तर हा एवढा सपोर्ट असल्यानंतर मग आम्हाला असं झालं की खरं एवढा सपोर्ट आहे, मग आपण घ्यायला हरकत नाही चान्स. आणि मग मी चान्स घेतला आणि रुद्राज झाला. तर ह्या दरम्यान मी 7व्या महिन्यापर्यंत काम केलं हास्य जत्रेमध्ये, आणि त्यासाठी मला त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला, मला घरनं सुद्धा खूप सपोर्ट मिळाला. आणि ते झाल्यानंतर रुद्राज झाला, आणि मला वाटतं रुद्राज 2 महिन्याचा होता. या सगळ्या काळात एक 5 महिने झाले मी घरी होते. रुद्राज 2 महिन्याचा होता. मला गजेंद्र हिरे सरांचा फोन आला
आणि त्यांनी मला सांगितलं की मी एक फिल्म करतोय बिडी बाकडा नावाची वेश्या समाजावरती फिल्म आहे आणि त्याचं शूटिंग असणार आहे कोल्हापूरला. मी म्हटलं रुद्राज अजून खूप छोटा आहे 2 महिन्याचा, मी कसं करू? तर मी हे योगेशशी बोलले. तर मला हे सांगायला खूप आनंद होतो की योगेशने तेव्हा मला आधार दिला, सपोर्ट केला आणि त्याने मला एक काय म्हणूयात की एक उमेद निर्माण केली माझ्यात की असं काही नाहीये. मग काय झालं, रुद्राज 2 महिन्याचा आहे तर आपण सगळेच जाऊ, आपण तिथे शूटिंगच्या बाजूला त्यांना सांगू आमची सोय करा, मग आपण ते करूयात मॅनेज. तू नको, तू एवढा सुंदर विषय आहे आणि तुला काहीतरी छान करायला मिळत असेल, तुला जर तुझं कौशल्य दाखवायचं म्हणजे तुला एक वेगळा विषय करायची संधी मिळाली तर तू सोडला नाही पाहिजेस तो सिनेमा, असं त्याने मला सांगितलं. आणि हे मी माझ्या सासूबाईंशी पण बोलले, तर आईंना सुद्धा छान वाटलं, तर आईंनी फुल सपोर्ट केला. तर माझ्या शूटिंगच्या बाजूला एक हॉटेल बुक केलं आमच्या प्रोड्युसरने आणि मग तिथे रुद्राज, मी, आई आणि योगेश असं एक मी 2 महिन्याची बाळंतीण तिथे मी गेले. आणि रुद्राजला मग मधल्या वेळेत मी फीड करायला यायचे, दूध पाजायचे. मग कधी अगदीच रुद्राज रडत असेल तर योगेश सेटवर त्याला घेऊन यायचा. तर हे इतकं कमालीचं जर सपोर्ट असेल ताई, तर मग का नाही मी म्हणजे हे जे काम माझ्याकडनं आता घडतंय ना, जी एनर्जी दिसतेय, जो उत्साह माझ्या चेहऱ्यावर दिसतोय, जो आनंद टीव्हीवर लोक बघतायत माझ्या रूपात, तर मला असं वाटतं या सगळ्याचं श्रेय मी माझ्या घरच्यांना देईन, माझ्या माहेरच्यांना, माझ्या सासरच्यांना, कारण हे मला जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मी महाराष्ट्राला कदाचित आनंद देण्याचं मी जे काही म्हणालीस ना पहिलं, प्रेम म्हणजे काय, जी आपल्याला आनंद देते तिला खुश ठेवणं, एक्झॅक्टली यासारखं म्हणजे प्रेम नाहीच. आणि मला पण एक बोलायचं होतं बोल की जेव्हा बेबी राहिलं तेव्हा हस्य जत्रेमध्ये मोठे सर म्हणून आहेत, ते म्हणाले, त्यांना जेव्हा न्यूज कळली मी त्यांना सांगायला गेले होते, ते ही सांगायला गेली की त्यांच्या डोक्यात बरेचसे प्लॅन होते की नम्रता आता असं तसं एकच एपिसोड झाला होता कारण आमचा. आणि ते म्हणाले, ती म्हणाली की सर माझ्याकडे गुड न्यूज आहे. अरे बापरे, नाही म्हणजे अरे वा, असं म्हणत होते. अरे बापरे, आधी त्यांना टेन्शन आलं, असं म्हटलं मी प्रेग्नेंट आहे. अरे बापरे, नाही म्हणजे काँग्रेस. त्यांना 2 मिनिटं कळलं नाही, कारण काय झालं, सोनी मराठी नुकतंच लॉन्च झालेलं, एकच एपिसोड शूट झाला होता आणि दुसऱ्याच एपिसोडला कॅप्टन येऊन सांगते शोचे की मी प्रेग्नेंट आहे. तर मला वाटत नाही मी आता फार शूटिंग करू शकेन, पण त्यांनी मला हा विश्वास दिला, प्रसादने किंवा गोस्वामी, मोठे समीर दादा यांनी मला खूप जास्त समजून घेतलं, सांभाळून घेतलं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं पुढचे 5-6 महिने जे काही मी केले, ते जे काही लॉली वगैरे जे काही मी तिकडे परफॉर्म केले, हे सगळं, ती सुरकी जी मी डान्स करत येते, हे सगळं मी रुद्राज पोटात होता आणि मी तेव्हा परफॉर्म केलं. तुला उत्तम डान्स येतो का करायला? काय मस्त लावणी करते, मग काय हो का? हे सगळं शाळेत ना आलंय ग, शाळेत खूप स्पर्धा व्हायच्या, त्यामुळे मी ना गाणं शिकले, ना मी नृत्य शिकले, ना मी अभिनय शिकले. हे सगळं माझ्या शाळेचे माझे संस्कार आहेत आणि तिथून सगळं आलेलं आहे. आणि थोडंफार आईकडनं, माझी बहीण त्या गातात, त्यामुळे त्यांच्याकडनं थोडं थोडं. योगेशला प्रपोज करायचंय आता, योगेश दुसऱ्या मुलींच्या घोळक्यात आहे, अशी एक सिच्युएशन आहे, तर कुठलं गाणं म्हणशील? म्हणजे आदिमाता आदिशक्ती पण चालेल आणि प्रेमळ प्रेयसी वगैरे पण चालेल, म्हणजे त्या अर्थाचं गाणं म्हणायचंय का की तो इम्प्रेस झाला पाहिजे आणि त्याने मला हो म्हटलं पाहिजे, असं चेहरे पे वो जादू आहे म्हणालीस तरी चालेल, कारण तो तसाच आहे चेहरा. कुठलं म्हणू सांग ना, मला नाही कळत. तुझं आवडीचं गाणं सांग तिला म्हणायचं. माझं त्याचं ते माझं एक फारच आवडीचं आहे, असू दे की आपल्याला कुठे गायिका ते ह्या सिच्युएशनला जाईल असं माहित नाही, पण केव्हा तरी पहाटे ते फारच आवडीचं आहे माझं. मग तू लहान असताना मी ऐकलं होतं. नाही पण ते तू कसं म्हणायचं ते तिला सांग आता, आणि तो तिचा दिवस मोठा कर. ही सुंदर गिफ्ट आहे, मी तुला आधीच सांगते योगेश, नाही तर काय खरं नाही. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे. वा 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 वा, क्या बात. पहिल्यांदा गायला माझा नवरा माझ्यासाठी. तुझं बघ, अशी ती गिफ्ट आहे ना छान. मग त्याच्यावर आता तुझं काही उत्तर आहे का? आता तू घरा दोघांचे म्हण. अरे बाप, चालेल. नाही मग मी म्हणते,
पान जागे फूल जागे भावनयनी जागला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. वा वा वा, अप्रतिम सूर आहे, अप्रतिम सूर आहे. तुला मल्टी लँग्वेज कशा काय येतात, म्हणजे कुठल्या लँग्वेज येतात? मल्टी लँग्वेज म्हणजे महाराष्ट्रातल्याच पण वेगवेगळ्या भागातल्या. बघूया ना. म्हणजे सातारा, हा म्हणजे कोल्हापूरकडची किंवा जुन्नरकडची, मग मुंबईकडची, मग आगरी, मग थोडंसं बिहारी आपण मराठीत कसं बोलू, अशा ज्या मी हास्य जत्रेत वेगवेगळ्या पद्धतीने बोलते तसं. तर आता योगेशला म्हणायचंय की मी तुझ्यावर प्रेम करते, परत तू कुठल्या मुलीचं नाव काढलं तर तुला दिन दणका, असं तू वेगळ्या भाषेत म्हण बरं. तर आधी मराठी आहे बघ, मी तुझ्यावर खूप प्रेम करते योगेश, हे नॉर्मल मराठी. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, जर कुठल्या मुलीकडे जर नजर उंचावून बघितलंस तर मग माझ्याशी गाठ आहे. आता हे मी बोलते जुन्नरच्या भाषेत. हे बघा मी तुमच्यावर प्रेम करते बरं का. हा मग मला सांगायचं नाही, मग मग मी आहे आणि मग तुम्ही आहे. हा मग असा मसाला कुटीन का मग लय आगाग होईल, मग मग सांगून ठेवते. हा मग लय डोळ्यातनं पाणी नाका तोंडातनं धूर पार. मग हा ही माझ्या जुन्नरकडची भाषा. आता आगरी भाषेत न मीने लय प्रेम करता तुझ्यावर, जर तुने मानाला जर धोका दिला, जर दुसऱ्या पोरीकडे डोळे उघडून बघातलं ना तर मग मीने आहे ना माझं पोकल बांबू सांगून ठेवत. हे होतं आगरी. आता हे उत्तर भारतीय जर त्यांना जर बोलायचं असेल तर ते मराठीत बोलतील कसं. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, जर तुम्ही आम्हाला दगा दिला, हे का तुमचा मन बरा आहे, मी तुमची बायको आहे, जर तुम्ही आम्हाला दगा दिला तर तुम्हाला जो आहे मी डायरेक्ट नेणार आहे त्या गंगा घाट के ऊपर, आणि जसा लुगडा धुतो आहे ना तसं तुम्हाला धुबून काढणार आहे गंगा घाटवर. दुसऱ्या पोळीकडे नजर उंचावून बघितला जरा आहे तर नाब आहे नम्रता संभेराब. हा तर हे आहे उत्तर भारतीय आणि कोल्हापूरचं जरा ओके ते थोडस हे आहे. मी आहे का नाही बायको आहे तुमची, असं माझ्याकडे डोळे वाटून बघायचं नाही, माझ्याकडे बघितलं चालेल, दुसऱ्या बाईकडे बघायचं नाही, आणि बघितलं का नाही तर मग मग नाही रंकाळ्यामध्ये जाईन आणि डायरेक्ट तिकडे मग उडी मारीन आणि तुम्हाला बी घेऊन सोबत तुम्हाला तुमच्या सोबत उडी मारीन सांगून ठेवते. हा तांबडा पांढरा रस्सा तो बी घालीन, त्याच्यामध्ये 10 डबे मसाला होतीन आणि मग दिन खायला तुम्हासनी, आणि मग मी हाय आणि मग तुम्ही हाय. आहे का नाही रांगडी भाषा आमची. मग चला तिकडे आता विदर्भाकडे सारखं. बापरे ते जरा थोडंसं अवघड आहे पण हा काही नाही, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला जर मी आवडत असेन बॉ नाही का, तर ते असं माझी ती एक शिक्षिका करते, मी तुम्हाला जर मी आवडत असेन तर मग तुम्ही मला हो म्हणा, पण मग दुसऱ्या पोरीकडे जर तुम्ही नजरवर करून बघितलं ना तर मग बघा मग मग मी आहे, मग मग तुम्ही आहे, मग मग हा. वा 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 वा, क्या बात आहे. आणि हा अगदी दिग्दर्शकाच्या मध्ये मध्ये तांबडा रसा पांढरा रसा तो मला हो तो मला अनेकदा सजेस्ट करत असतो बऱ्याचदा. हो ही इज माय गायडर. आमचं डिस्कशन होतं प्रत्येक हो तो मला सांगतो. आणि इव्हन त्याला असं काही वेगळं दिसलं ना की तुम्हाला पाठवतो, काही लेख दिसला, काही व्हिडिओज दिसले की तुम्हाला पाठवतो आणि मग मला सांगतो नमा तू हे कर, नमा तू हे ट्राय कर, हे तू कदाचित बघ अजून त्याच्यामध्ये तुझं काहीतरी फ्लेवर टाक आणि हे ट्राय कर. सो आम्ही ना ताई नवरा बायको तर आहोतच, पण आता या 11-12 वर्षांमध्ये ना आम्ही खूप जास्त मित्रमैत्रिणी झालोय. आम्ही आमचं लाईफ आमच्या परीने एन्जॉय करतो, आम्ही मजा करतो, मस्ती करतो, फिरतो, गप्पा मारतो, ओरडतो, भांडतो. तर ते छान आता एक वेगळं झालंय आमचं छान. आणि आमचं भांडण एका रात्रीपेक्षा जास्त पुढे आम्ही कॅरी फॉरवर्ड करत नाही. हो ना. आणि ते कोइन्सिडन्सली ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपोआप झाली की आम्ही ठरवून काही वागत नाही. मी कचा भांडते, त्याला नाही भांडतायत. आणि मग ते मला त्रास होतो अजून, तू आवाजच चढवत नाही, तू नॉर्मल. मी पूर्णपणे सायलेंट राहतो. मग माझं तू बोलतच नाहीयेस, मग त्याचा मला अजून त्रास होतो, बोल काहीतरी असं होतं. पण माझा राग हा मी खरं सांगते अर्ध्या तासाच्या वर पण नाही टिकत. मी परत अर्ध्या तासात मी जवळ घेते, हा कुशीत जाते आणि हा ठीक आहे सॉरी असं. ती रागावलेली आहे आणि तुला गाणं म्हणायचंय ज्या गाण्यामध्ये नमी येणार. नमी
असं किंवा नम्रता असं काहीतरी येणार त्या गाण्यामध्ये, असं तू तिला म्हणव की आता. पाहिले न मी तुला, मी मला तू मला न पाहिले. पुढे काय? ना कळे कधी कधी कसे कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. वा 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 वा. नम्रता, ब्लेस असा नवरा मिळालाय तुला, जो सगळं तुझ्या पाठीमागे घर सांभाळतोय. त्याचा स्वतःचा इतका मोठा उद्योग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तो वेगवेगळे काय म्हणतात लोगो आणि हे तू बापरे बापरे हे सगळं करून त्याला कधी सांभाळावं लागतं का ग, की तू इतकी व्यस्त आहेस, आज आता पुन्हा 1.5 महिना तू अमेरिकेला त्यालाच विचार मी त्याला किती सांभाळते. हा, ती घर सांभाळते, मग मी त्याच्यात ऍडजस्ट होऊन जातो. हा, म्हणजे तो घरी आल्यानंतर माझा एक हट्ट असतो की तू व्यवस्थित जेवण करायचं, 2 चपात्या खाल्ल्या पाहिजेस, त्याच्यावर थोडासा भात घेतला पाहिजे, असं व्यवस्थित. मला त्याच्याकडे त्याच्या गोळ्या औषधं जे काय असेल त्याच्याकडे माझं बारीक लक्ष असतं. आणि मला असं वाटतं की जर आपण दिवसभर काम करतो तर आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि व्यवस्थित जेवलं पाहिजे. त्यामुळे माझं आहाराचं एवढंच आहे की लहानपणापासून बाबा आणि आम्ही तिघे, आई बाबा आणि मी, तर जेवणामध्ये ना जेव्हा बाबा घरी असायचे त्यावेळेला असं पंचपक्वान्नाचं ताट, किमान 4 तरी भाज्या किंवा 3 तरी भाज्या, काय पालेभाज्या असायच्या. आणि त्या व्यतिरिक्त मेथी किंवा कोथिंबीर किंवा डिंगऱ्या म्हणून एक मिळतात ग्रीन कलरच्या, त्या अशा धुवून अशा सेपरेट खाण्यासाठी तोंडी लावायला, असं सगळं असायचं. त्यावेळेला काही श्रीखंड किंवा असं बाबा काही आणायचं नाही, मुद्दामून नाही आणायचं. ती आवड एवढी लागली, ती कडधान्य वगैरे आणि बाकीच्या गोष्टी अशा नाही जमत, मला पालेभाज्याच आवडतात, भरपूर आवडतात. आणि पालेभाजी असतील तर मला जेवण फार चांगलं जातं. आणि सेम हे इनडायरेक्टली माझा मुलगा पण चांगला तसंच फॉलो करतोय. म्हणजे मी थोडा तरी भात खातो, तो तेही खात नाही. म्हणजे त्याचा 36चा आकडा आहे, भात डाळ भात. नम्रता बघितलंस ना, स्किनचा राज काय आहे, पालेभाज्या. पालेभाज्या रुद्राज सुद्धा खूप, मला सुद्धा पालेभाज्या, पण मला कडधान्य तेवढीच आवडतात. त्यांना ती कडधान्य आवडत नाही. मटकी व्यतिरिक्त पण माझं तेच म्हणणं असतं की सगळं खावं, छान खावं, पोटभर खावं आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, एवढंच. तर मी सांभाळते. मी आता मी बऱ्यापैकी मी आता कम्प्लिटली आईच्या भूमिकेत आहे, म्हणजे योगेशसाठी पण आणि रुद्राजसाठी पण. उलट तिचीच दमछाक होते, तिचं डोकं वगैरे दुखतं, तब्येत ह्या गोष्टीमध्ये, जेवण वेळेवर नसतं, सगळ्याच गोष्टी, यांचं फार हेक्टिक शेड्यूल आहे. अरे आणि तब्येत सांभाळणं म्हणजे फारच कठीण. नम्रताला गाठणे, नम्रताकडनं हो मिळवणे, यासाठी मी देवाला आधी नमस बोलला, नमो 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 नमो. मग जेव्हा तिने म्हणजे ताई तू तिला पहिल्यांदा विचारलं, तिने मला जेव्हा दूरदर्शनचं म्हटलं, मला तो फारच आपुलकीचा गोष्ट आहे. तो मला म्हणाला की नम दूरदर्शन आहे, मग आपण जाऊया, आपण करूया. नाही म्हटलं पाहिजे, कारण की किती छान. अगदी लहानपणापासून आपण जी गोष्ट अगदी जवळून पाहत आलोय, किंवा जे आपल्या अगदी घरातला एक फॅमिली मेंबर सारखंच दूरदर्शन आहे. होय होय. म्हणजे मी तरी तसंच अनुभवलंय. हो, आम्ही सुद्धा. तिने लगेच पटकन हो म्हणून परमिशन मला फक्त तुझंच मी ते सांगायचं होतं. मी योगेशला पण म्हटलं की दूरदर्शन तर आहेच, पण दुसरी अत्यंत जिव्हाळ्याची आणि महत्वाची गोष्ट इथे येण्यामागची ती म्हणजे तू आहेस. कारण आपण खूप वर्ष एकमेकींना ओळखतोय. मी अगदी लहान असल्यापासून तू मला पाहत आली आहेस, आणि मला ही संधी मला सोडायची नव्हती आणि मला यायचंच होतं इथे. आणि संधी कसली, आमच्यासाठी हा इतका आनंद आहे की पाहता पाहता नम्रता संभेराव हिने इतकं मोठं नाव केलेलं आहे. त्यामुळे तुझा इतका विशेष आनंद आहे, आणि या कार्यक्रमात बोलवण्यासाठी आम्ही इतके उत्सुक होतो. आणि तू हो म्हटल्यानंतर हा 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 म्हणजे आमच्या घरात पुन्हा हास्य तयार झालेलं आहे. इतकं आम्हाला आनंद झालेला आहे. नम्रता, हे सगळं मल्टीटास्किंग हे करत असताना सत्तामधला एक कलाकार उत्तमपणे जिवंत ठेवणे, घरातल्या सगळ्या भूमिका, ज्याच्यामध्ये किती घालमेल होते तुझी सगळी? धावपळ होते माझी, धावपळ होते. पण मला आवडतं सगळ्या गोष्टी सांभाळायला. मला घरचंही तितकंच करायला आवडतं. योगेशलाही माहितीये, मला खूप असं व्यवस्थित लागतात सगळ्या गोष्टी. टापटिपपणा लागतो मला, जसा कामात लागतो स्वतःच्या अभिनयात, तसं मला घरात सुद्धा खूप टापटिपपणा नाही. तर मग माझी जसे चिडतेच ते होतं ना माझं, असं का केलं, इथे का ठेवलं, ते तिथे चला उचला रुद्राज, काय तुझं वगैरे ते होतं माझं. पण मग नंतर मी शांत होते, आणि मग मला माहिती की हा आता हे आपल्यालाच करायला लागणार आहे, आता हे आपल्यालाच उचलायला लागणार आहे. सो योगेश अगदीच मदत करतो मला. पण मला असं होतं की एक साधारण
दमून भागून घरी आल्यानंतर एक जे चित्र असतं ते असं वेगळं दिसल्यानंतर मला असं होतं की थांबा जरा, आता हे मला आधी हे सगळं उचलू द्या, आई मग गं. मी गप्पा मारते किंवा जे काय करते. पण हो, माझी थोडी धावपळ होते, पण मला खूप आवडतं. मला आमचं घर आहे ना व्यवस्थित डिसेंट असतंच नेहमी. हा पण ज्या वेळेला रुद्राज आमचा मुलगा जेव्हा गावी कुठे गेला तर आमचं ना आहे तसं अगदी असतं. जसं जिथे तो घरात असेल तर मग ते आहे. सकाळचं म्हणजे वेगळं आणि दुपारचं वेगळं आणि लहान संध्याकाळचं मुलं वेगळं. अरे, असल्यानंतर बाललीला सगळा हव्यास जो एक मोठा भांड्यांचा जो डब्बा आहे तो अख्खा ओतणे, मग ते सगळीकडे पसरवणे, कुठेतरी खाऊस आणलेला आहे वगैरे असं सगळं तो करतो. अगं ते गोकुळ आहे ना. हा, ते गोकुळ आहे. गोकुळ त्यामुळे गोकुळासारखंच हो. हवं. नम्रता, अतरंगी जे तुला फॅन्स भेटतात तुला, त्यांच्या जरा गमती जमती सांग ना. म्हणजे एकतर सगळ्या फॅन्सना मनापासून धन्यवाद. लॉली स्टाईल मध्ये सगळ्यांना धन्यवाद बोलते की तुम्ही माझ्यावर एवढं लव करता आणि त्यामुळे मला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळते. तर धन्यवाद सगळ्या फॅन्सना. तर खूप अतरंगी फॅन्स भेटतात. ही जी मी लॉली पात्र साकारते तर काही लहान मुलं मला लॉली मावशी वगैरे म्हणतात. असं त्यांनी एक त्यांचं नातं निर्माण केलंय. किंवा मागे एकदा असं म्हणू नये पण सेटवर आमच्या काही एक पोलीस इन्स्पेक्टर वगैरे आले होते. तर आता त्यांची एक आपल्या समोर एक अशी असते ना की पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे कडक आणि शिस्तप्रिय आणि असे एकदम भीती वाटते त्यांची वगैरे असे. पण तेच एक दिवस माझ्या समोर येऊन म्हणाले, या मेरी आंखों में मत झांको वगैरे. त्याच्यामुळे मला असं झालं, अरे बापरे, पोलीस असं बोलतात. त्यामुळे माझ्यासाठीच हा शॉक होता. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा हा की ते इतक्या टेन्शन मध्ये आणि इतक्या प्रेशर मध्ये काम करत असतात दिवसभर, आणि त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावर हे हसू बघून ना मला खरंच खूप ब्लेस्ड फिलिंग येतं. एक पोलीस इन्स्पेक्टर वर्दीत येऊन असं मेरी आंखों में मत झांको वगैरे असं बोलल्यानंतर मला खूप छान वाटतं ताई की येस, हे पुण्य आहे, हे माझ्या पदरी पडलंय आणि हे प्रेक्षकांमुळे ही पावती आहे माझ्या कामाची. तर हे असे अनेक प्रेक्षक भेटतात. एकदा एक जण भेटले, तो एक म्हणजे मी असं गावीच कुठेतरी गेलो होतो एका शो निमित्त, आणि तिथे एक ते काका आले. तर त्यांनी आम्हाला बघितलं, तर मी असं गाडीतनं उतरले आणि त्यांनी आईच्या गावात आईच्या गावात 5-20 वेळा बोलले असतील ते. आई शपथ, त्यांना नाव आठवे ना, आईच्या गावात हे बघ, आई शपथ, आई शपथ, आईच्या गावात, हेच चाललेलं त्यांचं. तो इतका एकदम फनी सिक्वेन्स होता तो. एक खूप मजा आली. आणि असे अनेक, एक मुलगी आली, मला तुम्ही खूप आवडता, तुम्ही खूप असं करून. आणि काही जे असतात त्यांना मिठ्याच मारायच्या असतात, काही बायका असतात त्यांना आमच्या पप्प्याच घ्यायच्या असतात. तर असे खूप अतरंगी आणि खूप असे वेगळे असे भेटतात लोक. ते पण सांग, सोन्याचं चांदीचं गोष्ट. हा, ते म्हणजे एक नाटकाच्या दरम्यान एक बाई आली आणि तिने माझ्या हातात एक गिफ्ट दिलं. तर मी म्हटलं काय आहे, तर ती मुली हे सिल्वर चांदीचं ब्रेसलेट होतं जे तिने माझ्यासाठी खास बनवलं. तर म्हटलं नको मला एवढं महागडं गिफ्ट वगैरे. तर ती म्हणाली नाही, तुम्हाला अंदाज नाहीये की तुम्ही आमच्या आयुष्यात किती हास्य फुलवलंय आणि तुम्ही आम्हाला जीवनदान दिलंय. कोविड काळामध्ये आमच्या घरी खूप असे प्रॉब्लेम्स होते आणि तुम्ही आम्हाला जीवनदान दिलंय, तर हे खूप प्रेशियस आहे, तर हे प्लीज तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणि एक मुलगा आला, त्याने अचानक एक सोन्याचं पेंडंट माझ्या हातात ठेवलं, तो निघून गेला. तो थांबलाही नाही, नावही नाही सांगितलं, काही नाही, फोटोही नाही काढला. तो आला, भेटला, छान झालं नाटक, हातात ते गिफ्ट दिलं आणि तो निघून गेला. बघितलं तर त्यात सोन्याचं लॉकेट होतं. तर असे खूप फॅन्स आहेत, वेगवेगळे अतरंगी आणि खूप प्रेम करणारे. पण तेच की त्यांच्यामुळेच हा उत्साह पुन्हा तयार होतो. जबाबदारीची जाणीव होते की खूप जण आपल्याकडे डोळे लावून बसलेत आणि आपल्याकडनं खूप अपेक्षा आहेत, अख्ख्या महाराष्ट्राच्याच काय, मी तर म्हणेन अख्ख्या जगाच्या. कारण आता आम्ही अमेरिकेत सुद्धा जाऊन आलो, तर तिथेही अनेक फॅन्स भेटले आम्हाला. तर एकदा तर मी ट्रेन मधनं चाललो होतो अमेरिकेला, तर तिथे सुद्धा एक गुजराती होते गृहस्थ, त्यांनी सुद्धा आम्हाला ओळखलं. म्हणजे जगभरात पसरलेली आहे हास्य जत्रा. आणि मला हे एक सांगायचं होतं की म्हणजे अमिताभ बच्चन सारखी व्यक्ती पण घरी अमिताभ बच्चन सारखी व्यक्ती पण म्हणते की आम्ही हे तुमचे शो पाहतो आणि घरी सांगतो की अरे सीखो इनसे कुछ तो सीखो. हो, त्यांनी आम्हाला असं सांगितलं, फार मोठी गोष्ट आहे. जॉनी लिव्हर, अमिताभ बच्चन म्हणा, किंवा आता मागे रणवीर सिंग आले होते, ते रोहित शेट्टी, बापरे, तो तर किस्साच आहे. म्हणजे ते जेव्हा आले होते सर्कस घेऊन आमच्याकडे प्रमोशनला,
तर तेव्हा त्यांनी गोस्वामी सरांना विचारलं, त्यांनी अमित फाळकेला विचारलं, चॅनलचे जे आमचे हेड आहेत त्यांना विचारलं, त्यांनी मला विचारलं, वो आप जो लॉली करते हो वो आप परफॉर्म नहीं करने वाले हो क्या आज? तर तेच की बॉलिवूड पर्यंत ही सगळी ख्याती पोहोचलेली आहे हास्य जत्रेची आणि सगळ्या कलाकारांची, त्यामुळे खूपच ओव्हरवेल्मिंग आहे सगळं. जॉनी लिव्हर सर पण अगदी म्हणजे अरे तुला मॅड वगैरे म्हणाले ते त्या दिवशी म्हणजे. हो, त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट पाठवले, त्यांनी पण तेच, त्यांच्या मुलीने माझ्यासाठी एक सोन्याचं पेंडंट आणि एक गेसचं वॉच वगैरे असं त्यांना. ते म्हटलं हे का सगळं नाही, आपको पता नाही आप क्या काम करते हो. म्हणजे त्यांनी कोविडमध्ये कुठून कुठून वाया मला फोन केला आणि माझ्याशी खूप वेळ बोलत होते. आणि मग जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी मी लॉली कसं परफॉर्म करते हे पण त्यांनी मला करून दाखवलं. त्याच्यामुळे भारी आहे सगळंच. वा वा, छान एक्सपिरियन्स आहे. मला इतकं छान वाटतंय ना की तू बोलतेस ना तर तो इतकं खऱ्या अर्थाने जे भटजी सांगतात ना मम तसं तो सांगते, आठवण करून देतं. आणि आठवून आणि अगदी ते बारीक डोळे करून हसत त्याला खूप कौतुक आहे. आणि मला योगेश हीच गोष्ट खूप आवडते की कौतुक असणं खूप महत्वाचं आहे आयुष्यात. तो मनापासून तो सांगतो आणि सगळ्या गोष्टी तो खूप इथून जेव्हा तो बोलतो तेव्हा खूप मनापासून बोलतो, हे मला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो कौतुक करतो, माझं कौतुक होत असताना मी त्याला घरी येऊन सांगितलं की ना आज जॉनी लिव्हर असं बोलले, किंवा ते ना आज मला सरांनी, गोस्वामी सरांनी माझं असं आज मला म्हणाले की नमा हे छान झालं स्किट, खूप मनापासून केलंच आणि वेगळं झालं, तर त्याच्याही डोळ्यात पाणी येतं. माझ्या पण आत्ता पण आलंय. तर त्याला ते आवडतं ना, तर मला असं वाटतं की हीच एनर्जी आहे माझी. सगळे मला विचारतात ना की तू ही एवढी एनर्जी कुठून आणतेस, तर हीच एनर्जी आहे जी माझ्या मुलाकडनं येते. एक दिवस आता जी मी नाच ग घुमा फिल्म केली त्यात मी एक परिराणीचा ड्रेस घातलाय, तर मी त्या प्रमोशनसाठी पण मी असे एक काही अनारकली शिवून आम्हाला दिले होते आणि आम्ही ते घातले होते. तर ते घातल्यावर पण मला रुद्राज म्हणतो आई तू ना अगदी परिराणी सारखीच दिसते. तर हीच माझी एनर्जी आहे की माझ्या घरनं माझं एवढं कौतुक होतंय, माझ्या मुलाला मी परी वाटते, ह्यातच सगळं आलंय. त्याच्यामुळे ही ऊर्जा खूप महत्वाची असते जी आपल्या घरातनं आपल्याला मिळत असते आणि ती कुठेतरी आपल्या आतपर्यंत अशी जाऊन रुजते आणि तेच रिफ्लेक्ट होत असतं आणि त्यातनं चांगलं काम घडतं असं मला वाटतं. नमा आता इतके खरं तर प्रसिद्धीच्या उत्तम शिखरावर आहेस, आता मागे वळून बघताना कसं वाटतं ग, पासिंगचे ते शॉट देणं किंवा जे पडेल ते काम करणं, आईबाबांचा इतका सपोर्ट, ह्या मंडळींचं तुझ्याकडे काय आता म्हणजे कसं बघतात आणि तू मागे वळून कसं बघतेस काय? मला खूप प्राऊड फील होतं जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हाचही, कारण मी ते जर नसतं केलं तर कदाचित आज मी इथे नसते. तो जो प्रयत्न मी केला नसताना, ते जर मी पासिंगचे शॉट दिले नसते, ते जर मी मॉब मध्ये उभी राहिले नसते, तर मला मोठ्या पडद्यावर झळकायचंय हे जे माझं स्वप्न आहे ना, ते मला पूर्णच करता आलं नसतं. कारण मला त्या गोष्टीतनं मी शिकत गेले, तो अनुभव मी घेत गेले. मला माझ्या मम्मीचा प्रचंड सपोर्ट मिळाला या सगळ्यात. कारण माझ्या मम्मीने जर मला होकार दिला नसताना तर मी हे आज इथे कुठेच काहीच नसते. मी आज कदाचित मी अभिनेत्री नसते, मी कदाचित योगेशच्या आयुष्यात नसते किंवा मी कुठेच नसते, मी कुठेतरी जॉब केला असता. पण माझ्या मम्मीने खूप जास्त सपोर्ट केला, तिने मला होकार दिला. माझे मामा आजोबा आहेत त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. माझ्या शाळेकडनं मला खूप चांगला पाठिंबा मिळाला. तर मी या सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते की माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जी लोक आली आहेत, जी माझ्याशी बांधली गेली आहेत, ज्यांना मी ज्यांना मित्रमैत्रिणी म्हणते, नातेवाईक म्हणते, त्या सगळ्यांचा या माझ्या इथे येण्यामागे खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांच्या त्या पॉझिटिव्हिटीमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचले. आणि मागे वळून बघताना मला खरंच प्राऊड फील होतं माझ्याकडे. आता मागे वळून बघण्याची ही वेळ नाहीये, आता तू पुढेच बघ. मागून सगळा फोर्स आहे आमचा तुझ्या पाठीमागे. मागे वगैरे बघायची वेळ येऊ दे नको, म्हणजे नाही, चांगल्या अर्थाने मी म्हणते. कृष्ण सखा तुझ्या बरोबर आहेस, पुन्हा रुद्राज सारखा आहे, एक शिवाचं रूप तुझ्या घरामध्ये आलेलं आहे. नमो सगळ्यांना हसवणं याच्यासारखं उत्तम पुण्य नाही, ते पुण्यकाम तू करतेस अविरतपणे, ते तू कर. तुला भरपूर उत्तम नाटकं, तुला मनात ज्या भूमिका आहेत त्या मिळो. आणि योगेश तू तिची एनर्जी आहेस, त्याची एनर्जी तू आहेस, त्या एनर्जीला तुम्ही जिवंत ठेवा. खूप मजा आली या प्रेमाच्या गोष्टीमध्ये. तुमची एक गोष्ट ऐकून अनेकांनी ह्याच्यापासून प्रेरणा घेतली असेल की सोपं नाही आहे कलावंत असणं आणि आपला संसार सुखाचा ठेवणं. मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू सो मच.